जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। लाखो रुपयांचा रंग चुराडा, आरोग्य वर्धनाच्या नावावर धनवर्धन कुणाचे? नगर परिषदद्वारे नागरिकांची सरेआम फसवणूक, कंत्राटदार व नगर परिषदेचा मनमानी कारभार। वर्धा नगर परिषदेची कार्यशैली प्रशासन काळी चांगलीच चर्चेत होती। नागरिकांच्या आरोग्य वर्धनाच्या नावाखाली नागरिकांचाच पैसा आणि नागरिकांचीच थट्टा करणाऱ्या उपक्रमांमध्ये वर्धा नगर परिषदेचा बोगस रंगाचा भ्रष्टाचार सायकल ट्रॅक चांगलाच गाजला होता। नगर परिषदेच्या समस्त भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून नागरिकांच्या पैशांना न्याय देईल असं वचन निवडणुकीच्या दरम्यान नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी दिले होते। मात्र निवडणूक झाली, पदग्रहण झाले, सभागृह सुरू झाले, त्यावर यंदाची होळी सण उत्सव साजरे देखील झाले। मात्र होळी रंगपंचमीत वापरल्या जाणाऱ्या रंगाप्रमाणेच लाखो रुपयांच्या रंगाने तयार केलेल्या सायकल ट्रॅक उखडून गायब झाले आहे। वास्तविक दिलेल्या कामाच्या आदेशानुसार सायकल ट्रेल नव्यानं लावायची होती, मात्र चक्क कंत्राटदाराने रंगीत सायकल ट्रॅक बनवून नगर परिषदेची फसवणूक केली। त्यातही मारलेल्या रंगाचा धिंगाणा होत दिलेल्या कालावधीच्या आधी कामाचे 3-13 झाले असून जनतेची फसवणूक करत स्पष्ट दिसणाऱ्या भ्रष्टाचारावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही हा प्रश्न गुलदस्त्यात आहे। आधी सायकल ट्रेल ऐवजी रंगीत पेंट मारला, तोही उखडला, तरीही नगर परिषद कामाची चौकशी न करता देयक अदा करणार असल्याची चर्चा चांगलीच सुरू आहे। त्यामुळे नागरिकांना वचनबद्ध न्याय देणारे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ कंत्राटदार व भ्रष्टाचारात समाविष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का? आरोग्य वर्धनाच्या नावावर नेमके कुणाचे धनवर्धन केले? प्रशासकीय मनमानी कारभाराचा चेहरा उघडकीस पाडणार का? की स्वतः नगराध्यक्ष सायकल ट्रेल व ट्रॅकच्या रंगात आपले हात रंगवत देयके अदा करणार? या सर्व प्रश्नांवरील वर्धा शहरातील सुज्ञ नागरिक आता उत्तरांची मागणी करत आहे। हा सायकल ट्रॅक प्रकल्प म्हणजे विकासाच्या नावाखाली रंगीत फसवणुकीचा नमुना ठरला असून लाखो रुपयांचा रंग उडाला, पण जबाबदारांची लाज अजून का उडत नाही हे बघणं लक्षणीय ठरले आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।